राऊत यांची नजर राहणार कचरा टाकणाऱ्यांवर। वाणिज्य विभागात होणार रात्री स्वच्छता, 2 सत्रात स्वच्छता करण्यासाठी होणार नियोजन। सकाळी 6:15 वाजता येणार घंटा गाडी वॉर्डात। आज दिनांक 30 रोजी दुपारी आष्टा पोलीस स्टेशनमधून सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास कॉल केला की 2 मुलं विहिरीमध्ये बुडाल्याची माहिती स्पेशल रेस्क्यू फोर्सला दिली। स्पेशल रेस्क्यू फोर्स काही वेळात आष्टा खोतवाडी येथे विहिरीमध्ये 2 मुलं बुडाली होते। घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स, आष्टा पोलीस कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी होते। घटनेची पाहणी करून स्पेशल रेस्क्यू फोर्सने काही वेळातच व काही मिनिटातच 2ही मृतदेह विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढले। विहीर 60 फूट खोल, 40 फूट पाणी होतं। विहिरीच्या तळाला जाऊन पाण्यातून 2ही मृतदेह बाहेर काढले। स्पेशल रेस्क्यू फोर्सची रेस्क्यू यशस्वी ठरली। केरबा धोंडीराम बागडी, वय वर्ष 27, नागाव रोड, झोपडपट्टी, आष्टा। दुसरा मयत व्यक्तीचं नाव अजय पप्पन बागडी, वय वर्ष 19, राहणार नागाव रोड, झोपडपट्टी, आष्टा असं असून दोघेजण पोहण्यासाठी गेले असता दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। ही माहिती आष्टा पोलीस स्टेशनला दिली होती। आष्टा पोलिसांनी सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती दिली। 2ही मृतदेह बाहेर काढून आष्टा शासकीय रुग्णालय येथे पुढील तपासासाठी ॲम्ब्युलन्समधून पाठवण्यात आले। स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कैलास वडर, सागर जाधव, आसिफ मकानदार, सदाशिव पेडकर, अनिल बसरगट्टी, महेश गव्हाणे, अमीर नदाफ, महादेव वनखंडे इत्यादी होते।